मागो मारलं बाई मागो मागो कमाल करते मला मारलं नाही चुकून झालं सर सर ते चुकून हे झालं असं मारल्यावर ना थोड्या वेळाने झोंबायला लागतं ते नाही सर सॉरी चुकून झालं लागलं मला ते माफ करा आणि तुम्ही लहान मुलं आहेत ती लहान मुलांना असं मारायचं नाही तसं नाही ती लायकीचीच आहे त्या मस्ती कर असं नाही बघा तो रडतोय की नाही मला सांगा असं मारायचं का रडू नको हा ये बाळा हा तुम्ही तुम्ही मागे वा पट्टी ठेवा ये बाळा ये काय नाव बाळा तुझा मामा आहे का मी असं नाही करायचं बाळा हा मी इथे का आलोय मला सांग आपण काय शिकणार आहोत आज हसत खेळत भाषेची ओळख आहोत की नाही करणार आहोत की नाही मला सांग की रडत रडत भाषेची ओळख आहे नाही की नाही मग छानसं हस बघू ओके हे बा आता असे इथे आता झोंबायला लागतं ते मगाशी मारलेलं माफ करा सर पोराणू जरा सर तुम्ही इकडे या इथे ये रे दत्तू पोराणू तुम्ही या सरांना ओळखलं का नाही मी देते ओळख करून तर पुराणू आधी नमस्कार करा बरं नमस्कार व्हेरी गुड बरं पुराणू हे जे सर आहेत ना या सरांचं नाव आहे मांजर उंदीरकर नाही मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं रत्न प्रभाकर मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं रत्न प्रभाकर माझं हा तेच सांगते पुराणा तर ह्या सरांचं नाव आहे झुंबराबर झुंबरावर उंबर हे काय नाव आहे असं कुणाचं काय नाव असेल मला सांगा झुंबरावर उंबर नाहीये मांजर हे जे सर आहेत हे जरा कठीण नावाचे सर आहेत त्यांना नमस्कार करा बरं नमस्कार मी तर या सरांना असा उचलून आपटेन आणि पायाने चिरडून टाकेन आणि उचलून घेईन आणि लांब असं फेकून देईन एकदम आंतरराष्ट्रीय एकदम जाऊन एकदम माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तूचं सुपर पॉवर हे काय आहे ये बाजूला बस इथं तुम्ही दाढी काय ओढता लहान आहे ना तू कमाल करताय नाही सर ते पोरांशी तसंच बोलायला लागतं काही झालं नाहीये हा शांत आवाज खालचा जरा आवाज खालचा अरे हे काय करताय ते पोरांचं सॉरी सर माफ करा हे बघा जरा जास्त उस्ताई आहेत पोरं तर ही आहेत आमची पोरं आज सर कशासाठी आलेत माहितीयेत का आज सर आपल्यासोबत भाषेबरोबरच खेळणार पण आहेत कळते का तुम्हाला सरांचं आहे की नाही भाषेसोबत ना गॅटमॅट आहे बरं का आणि आज सर आहेत की नाही तुमच्यासोबत चॅटमॅट करणार आहेत काय बोलताय तुम्ही काय बोलताय शिक्षिका आहात ना मुलांशी कॅटमॅट असं कोणी बोलतं का मला सांगा लहान मुलं असतात ना कोऱ्या कागदासारखी असतात जे काही त्यांच्यावर आपण उमटावायला जातो ते पुढे ते कॅरी करतात ते गिरवायला लागतात त्यांचं आयुष्य शिक्षकांच्या हातात असतं नाही ते मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो सर इथं मुलांसमोर नको इथं नको ऐका माझं प्रात्यक्षिक म्हणजे काय नक्की समजताय तुम्ही ते समजतात त्याच्यावर फुल्ली मारा कळलं आता मी यांच्याशी हितगुज साधणार आहे तुम्ही मला तुम्ही बोलवलेलं आहे मी बघतो या सर मुलांनो या तिकडं मारणे की कल्पने अरे तुम्ही जस्ट या म्हटलं की दत्ता काय जाता रे येऊन नका करू यार हा तर मी तुम्हाला काय सांगायला आलेलो आहे मी इकडे का आलेलो आहे मला सांगा मी आज आलेलो आहे कारण आपण भाषेची मैत्री करायची आहे हो की नाही चला बसून घ्या पटापटा बसून घ्या शिस्तबद्ध इथे बसता का सर नाही मी इथे बसतो ना काहीच प्रॉब्लेम नाहीये तर भाषेबरोबर आपण आज मैत्री करायची आहे हा आता मला पटापट तुमची नावे सांगा मी तुझं नाव सांग माझं नाव बने चिरपुंडे बने चिरपुंडे याच्यात नाव कुठे माझं नाव बने आडनाव चिरपुंडे तुझं नावच बने हो क्या बात आहे वा 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 खूप खूप छान वेगळं आहे नाव हे तू कोण ग नमस्कार सर माझं नाव आहे शिवाली
हुबेहूब लहान मुलगी. छान, छान. आयुष्य किती सोपं असतं. स केलं की लहान मुलगी. क्या सुंदर सुंदर सुंदर. आणि मी माझं नाव बस आहे- बस माहितीये कोण आहे. बस 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 माहितीये तू कोण आहेस. आत्ता मगाशी ओळखलं मी. हा. तर आज आपण भाषेबद्दल बोलणार आहोत. भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे काय. भाषा कशामुळे निर्माण होते. शब्दांमुळे, अक्षरांमुळे. शब्द आणि अक्षर यांच्यामुळे भाषा निर्माण होते. हे शब्द आणि अक्षरांमुळे. नाही सर, काय कराल तुम्ही. तसं नाही. तुम्ही का चालला होता माझ्या बोलण्याला. नाही. त्यामुळे सगळे नाचायला लागतात. नाही कसं आहे ते पोराण आहे ना त्यांच्या पद्धतीने समजून सांगा. नाही तसं नाहीये ते. मी तुम्हाला गंमत सांगतोय ना. बरं, ते- भाषा अक्षर शब्द यांची पण गंमत करणार आहोत. लक्षात आलं. तुम्हाला गंमत हवी आहे ना मला सांगा. तर ही जी भाषा आहे ना त्याकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघू नका. त्या भाषेकडे तुम्ही मैत्रिणी म्हणून बघा. कळलं. तुम्हाला तुमच्या मैत्रिणी बरोबर खेळायचंय की नाही. मला कळायचंय. Yeah. मला कळायचंय. माझी मैत्रीण नाही ती. पहिली माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण काल बोलली. अरे लहान. अरे कोण आहे ती? अरे ये. थांबा थांबा थांबा. अरे पाय घालून घालू काय आहे. उठ उठ उठ. मारा बाई. सोडा उठ. जास्त करतोय तू. सरांचं आ बाई. बस. अरे चुकीच्या उंचीच्या लहान मुला हे का करतोस तू. अरे मैत्रीण म्हणजे शेपटीवाली मैत्रीण नव्हतो म्हणत मी. मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण नाही. मला वेगळी खोटी खोटी मैत्रीण. लक्षात आलं का. सर मी समजावून सांगू का मुलांना सर. नाही काही नको काही नाही नको. का? मी समजवतोय त्यांना. बरं समजावा हा. जरा त्यांच्या कलानं घ्या सर. तर मुलांनो मी आता इथे बसतो. हा सर. हा, त्यांच्याजवळ जवळून हितगुज साधतो. हा तर आपण आज शिकणार आहोत ती भाषा. भाषा वेगळी काय. कारण भाषेत मुळाक्षर आहेत. भाषेत जोडाक्षर आहेत. आणि जेव्हा जोडाक्षर आणि लगेच कसे सुरू करता हो तुम्ही. सर तसं नाही त्यांच्या अरे कलानं. नका करू ना. हेच नका करू. हा मला सांगा तुम्हाला काय काय चाललंय तुमचं. सॉरी. हा. तर कसं असतं भाषेचं. तुम्ही क ख ग घ हे ऐकलंय का. आता क ख ग घ या अक्षरांवरून आपण छानशी गमतीदार वाक्य तयार करणार. ओके. हा तर आता मी उदाहरण मी पहिले देतो तुला. क वरून ना बघा. क क काय झालं. इथे पुढे येईल मला. लहान आहे तो. सर लहान आहे तो. सर मारू नका. का बोललास हे. का बोललास. आपण दमवाले पार्टनर आहोत तिकडे. काय काय झालं. नाही जर पुढे असं आहे ते. असं आहे ते. सर ही काय भाषा आहे सर. नाही भाषा नाहीये. मी एक वाक्य सांगतोय. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याने उत्तर हो, दिलं ना. बरोबर आहे. पण मी ठीक आहे या क क काय झालं लक्षात आलं का तुमच्या. हा तर हा आता छान. छान करायचं बाळा. असं नाही करायचं. हा मस्त करा. हा चल. तर हा आता पहिलं वाक्य. क क काय झालं. क क काय झालं. ख ख खोकला आला. नाही. हा ओके ठीक आहे. ग ग गरम पाणी द्या. हे नका. ठीक आहे ओके. घ घ घरी जा. बस. लगेच करू नका रे. लगेच करू नका. वाक्यातले अर्थ शब्दशः घेऊ नका. ही वाक्य आहेत जी मी अशीच उपमा म्हणून देतोय. लक्षात आलं. उदाहरण म्हणून देतोय. लक्षात आलं. ते शेवटचं होतं घ घ घरी जा. ओके. छप्पर बघा. त्यानंतर ज जांभाई द्या. आणि आता झ झोपून जा. ही जी वाक्य असतात. पोरं दमली ग. खेळून दमली पोरं. झोप ग. ऐ ओ वर्किंग. ओ उठा वर्किंग. उठा उठा. असं नाही करायचं बाळांनो. पाणी तापलं. पाणी तापलं. बस खाली. दमली जरा.
असं नाही करायचं हा. खूप खेळली ना पोरं हो त्याच्यामुळे नाही दमली. बरोबर आहे, मला लक्षात आलं ते. तर ही वाक्य कळली का तुम्हाला मी कशी केली क ख ग ग वरून? हो सर. तर अशी वाक्य तुम्हाला आता करायची आहेत. कोण कोण करेल मला सांगा. हा, हा, तू कर हा. तू ग हा. ही माझी आहे हा. ना वर्गातली सगळ्यात बेकार चांगली विद्यार्थिनी आहे. बेकार चांगली विद्यार्थी आहे. बाई मी प वर्ण सुरू करते. कुठला कुठला? प प प वर्ण. ओके. प प पपई खाली, ब ब बबई खाली, भ भ भबई खाली, त स तसई खाली, म म ममई खा. ब ब बापाला जाऊन सांग. तर असं नका बोलू. भभई हे कुठलं फळ आहे? भभई कुठल्या सीझनला मिळतं? भभई जरा दो भभई दे ना. कोण म्हणतं सर पोरं भभई हे फळ आहे? सर लहान पोरे त्यांना काय कळतंय चिपकवून टाकायचं काय पण एवढं. अहो शिक्षिका आहात ना, चिपकवता कशाला? तसं नाही. तुम्ही ना खरंच ना. नमस्कार. नाही ओळख नाही करून देत आहे. मला वाटलं नमस्कार करते. हा बरं. दुसरं कोणाला जमणार आहे? हा, हा, बने. बोल बोल. तू नीट कर. हा काय नाव तुझं? बने चिरपुंडे. हा शाबास. अक्षर कुठलं घेणार आहेस? प प. तू पण प घेतोयस पण तू हिच्यासारखं करू नको. हा रे बाळा काय नाही, म्हणजे तो काय? जरा हुशार आहे तसा. नीट करायचा हिच्यासारखं नाही. हा प वरून वाक्य. प प पुरपुर पादला. काय मस्त सुचलंय रे तुला. फ फ फसकन पादला. फ फ फसकन पादला. ट ट ट्रॅक्टर पादला. मस्त सुचलंय. काय काळा आणि पिवळा रंग असा लावलास ना तर जिराफ दिसशील. असा चालणारा जिराफ दिसशील आणि करतोयस लहान मुलगा. लाज नाही वाटत तुला? हा असं करायचं प वरून? सर, ऐका. नाही नाही हे नको. वाक्य बिक्य आपण कॅन्सल करूया. नाही, सर, आपण पुढे तू वळूया. राहिला. हे वाक्य नको. मी राहिलो ना. हा सर एकदा करू. एक कर करशील बेटा, नीट? कर. हा. बघा मग. हा, कर. कर बेटा. हा. कुठला शब्द? चल चल हे चल पुढे कर चल. मी घ वरून बोलणार आहे. कुठला? घ. हा हे जरा वेगळं आहे. वेगळं आहे. घ वेगळं आहे. हा घ घ घपगप घपगप टपटुप टपटुप र र ए रपर रपर द द ए दपदुप दपदुप ब ब ए धपगप धपगप. मार खूप पावर. सर एखादा लेखक आला ना तुला स्वल्पयुरा म्हणून वापरेल कुठेतरी. एवढासा आहेस तू. हे बघ एवढासा आहेस तू. कळलं? माझ्या नादी नको. हा नाही आवडलाय मला. नाही. हा आवडलेला नाही मला. तो त्याच्या घरच्यांना पण आवडलेला नाहीये पण आता काय ऑप्शन नाही ना सर. माझं नेहमी असं होत नाही. मी प्रेमळ आहे खूप. हो सर. माझ्या जिव्हाळी असं हा नाही आवडला. ह्याचा नाही आवडलाय चेहरा मला. जरा शांत बस. आवडणार. ह्याला नको करायला सांगू. कळलं? आणि हे काही काही नको. हे वाक्य बिक्य काही नको. आता आपण म्हणींकडे हा. वेळ म्हणी. हा, तसं करू, हा, सर. ठीक आहे. हे सोपं असतात. एक, हा दोन. तर म्हणी तुम्ही असं तर बघायला अति तेथे माती. अति शाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणी तुमच्या आजी आजोबा काका काकू मामा मामी घरी कधीतरी असं वापरताना ऐकलं असेल की नाही तुम्ही? ऐकलंयत की नाही? हा हा मी तर त्या म्हणींना ना असं पकडेन आणि असं पाण्यात बुडवून टाकेन. एकदम पाण्यातून ब्लुक 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 आवाज येईल एकदम आणि पकडेन ना असं फेकून देऊन अख्ख्या युनिव्हर्स मध्ये वू, 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 अशी जाऊन मस्तपैकी आणि तोडून फोडून मुडून टाकेन त्यांना मी. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू सुपर पॉवर. सर अरे पुष्पाची मिनी झेरॉक्स. काय समजतो रे स्वतः? सर तुम्ही हा माडे का बघतो असा? सर नडतो मला. नड सर नड ना. सर काय करताय सर. लहान पोर आहे तो. लहान दाढी असली म्हणून काय झालं? मला नाही आवडलाय तो. सर तुम्ही त्यांच्या लेवलला काय तर तुम्ही हाफ चड्डी घातली का? मला नाही का शिकवते? तसं नाही सर. ऐका माझं शांत व्हा. सॉरी मला माफ करा. मी गप्प माझं बस. कधी एवढं टेम्पर जात नाही पण ह्याचा चेहरा आहे ना मला नाही आवडलाय. आमसूल मेलं. सर ते म्हणींचं तुम्ही म्हणी काहीतरी मी म्हणी. सांगत हा होतात. तर म्हणी. ओके कमान कमान तर म्हणी. हा तर आता मी एक म्हण सांगणार आहे. त्याची अर्धी म्हण तुम्ही पूर्ण करायची. चालेल सर चालेल. रेडी आहे? खूप इंटरेस्टिंग खेळ हो आहे. सर हो. तयार आहात सगळे? पहिली म्हण. अग अग म्हशी. दूध दे दूध दे. ही कुठली म्हण आहे? म्हैस कधी दूध देते? हा? आता म्हैस दूध नाही देत तर मग काय रेडा दूध देतो काय सर? काय बोलताय सर तुम्ही सर चुकीचं समजवताय हा पोरांना. नाही, तसं नाही. हे चुकीची शिकवण झाली सर. अरे पण अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं आहे ना ते. पण हे काय दुसरी म्हणते तू मला. बरं, हा? दुसरी द्या. दुसरी म्हण. आता ही नीट आहे का? खूप चांगली आहे. हा अंतरून पाहून सुला जाऊन येणे. तुझ्या बापाला जाऊन सांग. सर ऐका. सुला नाही बाबा. ही कुठली म्हण आहे यार? अंतरून बघून सुला जाऊन येणे. मला
तुला आई अंतरुणावर झोपण्यापूर्वी हेच सांगते सुईला जाऊन ये. अरे तुझ्या आईला सांग असं नाही बोलायचं. अंतरुण बघून पाय पसरणं असं आहे ते. म्हणी कॅन्सल करा. नाही म्हणी नको. नाही कॅन्सल करा म्हणे नको. मी तुम्हाला एक कविता दिली होती ती कविता पाठ करून घेतली. हो मी कविता कसं आहे ना सर मी असे जागरूक हे म्हणजे माहिती का असं शिक्षिका ते आहे बा आणि त्याच्यासोबत ना मी कत्री पण आहे बा. कत्री नाही कवयत्री. तेच ते असं दोन्ही आहे बा. म्हणजे तुमच्यात एक जागरूक शिक्षिका आणि कवयत्री अशा दोन्ही आहेत. दडलेले आहेत. दोघांचं भांडण होत नाही. बिलकुल गर्दी होत नाही. चल आगे पिछे असं होत नाही तुमच्या. चांगलं मग ते तर आता कविता आहे बरोबर आहे. तर कविता आपण आता छान म्हणायची आहे. लक्षात आलं. कविता कुठली दिली होती मी तुम्हाला. गवताचं पात गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. सर काय म्हणते मी ना जरा म्हणजे आमच्या पद्धतीने पोरांच्या कलाने जरा मी त्यांना शिकवलेलं आहे. अच्छा तुम्ही शिकवलेलं आहे. आम्ही डान्स येस करून दाखवतो. सुंदर कविता छान म्हणायची. या पोरानो या माझ्या बाजूला या इकडे चला. 1 2 3 4 गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल खेळायला चल बया खेळायला चल ना बया बया खेळायला बया खेळायला बया खेळायला. अशा ना कल्याणला अशाच जा ना काय चाललंय. हा काय डान्स आहे तुम्ही बसवलेला आहे. सर कवितेला असं डान्स कोणी बसवलाय आजपर्यंत. मी बसवलाय सर. मी कसं आहे ना मी माझ्या विद्यार्थ्यांना ना सर्वांगीण विकास करते सर मी त्यांचा. म्हणजे कसं आता हे जे गाणं आहे ना हा जो डान्स बसवलाय हा कुठल्या पण गाण्यावर शूट करू शकता तुम्ही. म्हणजे कसं बघा आता हे गाणं झालं मग दुसरं मामाचं पत्र आईला सापडलं आणि आता दुसरं ते गाणं आहे ना गोरी गोरी पान ते पण बघा बरं का. गरी सर ह्याच्यात ना मी थोडंसं वेगळं केलेलं आहे. म्हणजे कसं डान्स सारखं आहे सर पण ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं वेगळे पण आणले ते तुमच्या लक्षात येईल. बघा गोरी गोरी पान फुलासारखी दादा मला हे चेंज केलंय तुम्ही एवढं गोरी पण हा बदल केलाय. अरे मग कशाला पाहिजे डान्स कशाला पाहिजे. सर असं काय करता सर कसं ना डान्स केला ना तर पुराण गाणी लक्षात राहतात. अरे पण हे सांगितलेलंच नव्हतं मी तुम्हाला. मी काय सांगितलं होतं काय गवताचं पातर बघा मी काय सांगितलं गवताचं पात्र सांगितलं होतं ते का नाही केलं मला सांगा. तेच तर केलं ना सर. असं काय करता सर. अरे गवताचं बता वाऱ्यावर डोलतं हे सांगितलं होतं. पण मी हेच केलं. मी तर त्या गवताला घेईन ना असं फाडून टाकेन तोडून टाकेन तोडून मोडून फेकून देईन एकदम. ये खूबसूरती ये कातिल अदाएं ये सारे चिराग बुझा दो कहीं आग ना लग जाए. बापरे ईश्य हे ईश्य मला ऐकून देण्यासाठी सचिन मोटेंचे शिष्य गेली 4 वर्ष तडपतायत. रोज सकाळी 10 वाजता उठतात मीटिंगला बसतात आणि विचार करतात की आज गौऱ्याचं लग्न कसं मोडता येईल याच्यावरती विचार करतात. ज्याला हे सुचतं त्याला असं वाटतं की मी जगातला क्रिएटिव्ह लेखक आहे म्हणून. अरे पण नाग्यांनो आज माझं लग्न झालंय. एवढी सुंदर बायको मला मिळाली. आज माझा हनीमून आहे. तुम्ही बसा मामला करत करत मिटिंगा गौरवजी गौरवजी कोणाशी बोलताय. प्रसाद ओक प्रसाद खोलीत कुठे आहेत ते.
वेडी आहेस का तू? असंच बोललो, मस्करी केली. प्रसाद हो घरी आहेत, ताई सोबत रील करतायत. मग काय म्हणणार शिवा? आज काय सुंदर दिसतेस यार तू. असं वाटतं की रात्रभर तुझ्याकडे बघत बसावं. ठीक आहे, मी झोपते, तुम्ही बघत बसा. एक मस्करी केली ग. एवढी काय सिरियस होते? मस्करी केली मी. मी सुद्धा मस्करी केली तुमची. ओह गौरवजी बसा ना. येस येस. बसा ना, एकच मिनिट. कसे आहात? घ्या काय? दूध ओह प्या ना. हो. ए तू शिट्टी का मारलीस? नाही, मला आवडतं शिट्टी मारायला. क्या बात आहे, तुझं काहीतरी वेगळंच आहे. हा? प्या ना, पटापट प्या, सगळं संपवा ना. घाई करा. अगं हो, ही घाई कसली? तू पण पी ना. नाही, मला नकोय, तुम्ही दूध प्या. मी माझी मिरची आणली आहे. काय? मिरची? हो, मला मिरची खूप आवडते. ए! काय झालं? तू काय येडी आहेस का? का? कच्ची मिरची खाली ती पण हनीमूनच्या रात्री. हा, मला आवडते मिरची. अगं मिरची तू खाल्ली, तुला तिखट लागणार, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणार. मला नाही आवडणार. गौरवजी, मला नाही आवडणार, तुझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही मला नाही काळजी करू आवडणार. नका गौरवजी. काय? काळजी करून तुम्ही बसा, शांत बसा इथे. मी कसं शांत बसू यार? शांत बसा, मला काहीच नाही होत आहे. शांत बसा. खरंच तुला काही होत नाही? गौरवजी ऐका ना, काय? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता गौरवजी, मी नॉर्मल मुलगी नाहीये. मला माहिती आहे ग, तू खूप वेगळी मुलगी आहेस. स्वर्गातली अप्सरा आहेस, ती स्वर्गातनं डायरेक्ट कोळशेवाडीत पडलीस. गौरवजी, तसं नाहीये. मग? मी नॉर्मल मुलगी नाहीये, मी अप्सरा नाहीये. मुळात मुळात गौरवजी, मी माणूसच नाहीये. म्हणजे कोण असू? भूत आहे का तू? भूत आहे का? गौरवजी, शांत बसा. नाही. शांत बसा, शांत बसा. तुम्ही घाबरू नका. तू भूत आहेस. तुम्ही काळजी करू तू नका. भूत आहेस. तुम्ही काय ऐका कुठे ना, जाऊ गं? मी भूत नाहीये गौरवजी. मम्मी गौरवजी, मी अप्सरा नाहीये, मी माणूस नाहीये, मी भूतही नाहीये. कोणाच? मी शापित पोपट आहे. तू कोण आहेस? शापित पोपट. शापित पोपट? हो गौरवजी. हे काय शापित पोपट? गौरवजी, एका देवदूताने मला शाप दिलाय गौरवजी, आणि मी माणूस झाले गौरवजी. अगं तू पोपट नाहीस, तू माणूस आहेस, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी, आमच्यात असं काहीच नसतं. म्हणजे मुलगी जरी असली ना तरी तिला पोपट असंच म्हणतात. चल का? असं कसं? खरं. मुलगीला पोपट? नाही. अगं तू पोपट नाहीस, तू मुलगी आहेस, मुलगी. गौरवजी, मी कसं समजावू तुम्हाला गौरवजी? इथे बसा, मी सांगते. हा. बसा. खूप मोठी स्टोरी आहे खरं तर. हा. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौरवजी. गौरवजी, मी आणि माझा राघू माझा पोपट बॉयफ्रेंड, राघू? आम्ही दोघं फांदीवर प्रणय क्रीडा करत होतो गौरवजी, आणि एकमेकांना फळं फेकून मारत होतो. पोपट प्रणय क्रीडा करतात की आबाधोबी खेळतात? ऐका ना गौरवजी. गौरवजी, आम्ही एकमेकांना फळं फेकून मारत असताना खालून एक देवदूत जात होता. हा. तर एक फळ त्या देवदूताच्या डोक्यावर पडला आणि तो चिडला, आमच्याकडे रागाने बघायला लागला गौरवजी. आणि तो बघत असताना माझी सटकली गौरवजी. हा. मी त्याला बोलले, ए भाई ऐसा क्यों देखता है भाई? तर तो मला म्हणाला, तुम देख के खेलो ना. मी त्याला म्हंटल, मग ए तुम देख के चलो ना, देख के चलना चाहिए ना. देवदूतासोबत तू असं भांडलीस? तुम्ही देख के चलो ना असं म्हणून? हो गौरवजी. गौरवजी, पोपटांना कुठे अक्कल असते का? प्रेमाच्या नादात कधी कुठे काय डेअरिंग करतील काय सांगता येत नाही गौरवजी. ते देवदूत खूप भडकले गौरवजी. त्या देवदूताने मला शाप दिला. तर ते मला म्हणाले, तुला खूप हौस आहे ना भांडायची, राडे घालायची, मी तुला शाप देतो, तू आत्ताच्या आत्ता माणूस होशील. आणि खडाक्कन फांदी तुटली आणि मी ढपाक्कन पडले. धमाकन पडले? मी माणूस झाले होते गौरवजी.
त्या येवलूशा फांदीला माझं वजन पेलवलं नाही आणि मी त्या देवदूताच्या अंगावर ठपक्कन पडले गौरवजी. तो आणखी चिडला आणि माझ्या पोपट बॉयफ्रेंडला सुद्धा शाप दिला त्याने. आम्ही गयावया करू लागलो की नको, आम्हाला शाप देऊ नका, आम्हाला उंच उंच आकाशात उडायचंय, विहारायचंय, आम्हाला एकत्र राहायचंय, आम्हाला आमचा संसार थाटायचाय गौरवजी. तर देवदूत म्हणाले नाही, आता मी शाप दिलाय, आता तो मागे घेता येणार नाही. मग आम्ही म्हणालो, देवदूत आम्हाला उशाप द्या. उशाप माहिती आहे ना? हा माहितीये, ते वॉचमॅन करतात ना, उशापजी उशापजी उशापजी. मला खात्री पटली आहे. काय? देवदूताने उशाप दिलेला आता तो खरा होणार आहे. कसं काय? कारण देवदूत मला म्हणाले होते की एक टुकार सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या मुलाशी तुझं लग्न होणार. तो जेव्हा पहिल्या रात्री मला स्पर्श करणार तेव्हा माझी पोपट होण्याची प्रक्रिया सुरू होणार. असं देवदूत बोलला? हो गौरवजी. चल का? गौरवजी मी पोपट होणार आहे. ए, चल का? गौरवजी खरंच. ए चल चल, काच काय नसतं. हे बघ शिवाय, हे सगळं खोटं आहे. अबे शिवा, काय करतेस तू? अरे शिवा गपला यार. ए शिवा, हे काय चाललंय? गौरवजी, काय? गौरवजी तुम्ही मला स्पर्श करतात, माझ्यातलं पोपटत्व जागं होत आहे गौरवजी. गौरवजी, काय बोलतेस तू यार? गौरवजी, गौरवजी. काय? गौरवजी मी पोपट होणार आहे. गौरवजी पुन्हा पोपट होणार. गौरवजी ए ऐक ना, असं काय नाही यार. तू माणूस आहे, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी. हा कोणाला एवढ्या रात्री ए कोण आलं एवढ्या रात्री? गौरवजी तो आलाय वाटतं. कोण? गौरवजी माझा राघू आलाय. कोण राघू? माझा राघू मला भेटायला आलाय. कुठेस तू? कोण आहे एवढ्या रात्रीचं? कुठेस तू राघू? फाड 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 फाड. तुझी चिमणी एक मिनिट. ह्या पोपटाचा डान्स कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय मला. कुठल्या तरी पार्टीत, एकांकिकेत, भांडूपच्या गल्लीत, होळीत, 31ला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. कोण आहे तू? मी पोपट. मग तू इथं काय करतोय? पोपट आहेस ना? याचे पाय केवढे मोठे आहेत. हा, अरे हा बोलतोय, हा पोपट कसा काय? त्याचं काय, देवदूताने शाप दिलेला मला. काय? ते मला म्हणाले की तू अर्धा पोपट आणि अर्धा माणूस म्हणून भटकत राहशील, पण तुझ्या स्वीटूच्या मनुष्य नवऱ्याने तिला स्पर्श केला की तू पूर्ण पोपट होशील. कोण आहे बे हा देवदूत? केवढा बालवाडी लेवलचा शाप दिलाय. असं कधी असतं का? अर्धा पोपट अर्धा माणूस. राघू तू हेच करत बसणार आहेस की माझ्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे? काय झालं हे? एक मी मिनिट. किती वाट बघत होते अरे तुझी. कुठे होतास तू? मला आतुरता लागलेली तुझी येण्याची. राघू ए राघू तू का नाही आलास रे? स्वीटू मी 25 वर्ष तुझी वाट बघितली स्वीटू. ए ए ए ए भिकाऱ्या, आत्ता ती बोलली 2 वर्षापूर्वी ती पोपट होती म्हणून. ते ती माणूस असतानाची 2 वर्ष सांगत असेल. ती माणूस असतानाची. हा? एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची 2 वर्ष म्हणजे पोपटाची 25 वर्ष. अबे कोणता पोपट 25 वर्ष जगतो बे? शापित पोपट. तुम्हाला सांगतो, प्राण्याच्या आयुष्यात दीर्घायुष्य मिळणं म्हणजे शाप आहे. हो नाही नाही, आठवून घेतलं वाक्य, हरकत नाही, पण बरोबर नाही. मजा नाही. तू इथं कशाला आलाय ते सांग पहिलं. मजा नाही आली, तू कशाला आलाय सांग पहिलं, बाकीचं मला माहिती नाही. दोन मिनिटं द्या मला, 2 मिनिटं द्या. हा स्वीटू मी कायम तुझ्या आजूबाजूलाच होतो ग स्वीटू. पण मला दिसला का नाहीच रे राघू? तशी वेळ आली नव्हती स्वीटू. म्हणजे मी रोज लपून छपून उडत फक्त तुझ्याकडेच बघायचो. माहितीये तुला? तुला तुमचा प्री वेडिंग फोटोशूट आठवतंय का? आठवतंय? तेव्हा ह्याच्या अंगावर कोण शिटला होता? तू मी शिटलो होतो. राघू
कारण मला बघवत नव्हतं माझ्या स्वीटीचं लग्न होतंय म्हणून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं. शिवा, आपल्या प्री वेडिंग फोटोशूटला तू, मी आणि तुझा फोटोग्राफर मित्र बनेच होता ना? हो. याला कसं माहिती? म्हणजे एक मिनिट, हा खरंच पोपट आहे? खरंच पोपट आहे. हा खरंच पोपट आहे? गौरवजी हा खरंच पोपट आहे गौरव. तुम्हाला कसं पटवून देऊ मी? हा. तुमच्या लग्नात तुम्ही हार घालताना तुम्हाला उचललं होतं हा. आणि तुम्ही धपकन खाली आपटलात. त्या भिकाऱ्या बनीने पाडलं होतं मला. हा. त्याच्या पायाला खाली टोचे कोणी मारले? मी मारले. मी लग्नात आलो होतो स्वीटू तुझ्या. अरे म्हणजे हे शिवा हा खरंच पोपट आहे? मी खरंच पोपट आहे. तुम्ही खूप खूप मोठं काम केलंय. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. स्वीटू, मिठू तुला एक गोष्ट कळते का स्वीटू? काय? आता तू पोपट होणार आहेस. हा जो माणसाचा चेहरा आहे ना, तो जाऊन छान असा पोपटाचा चेहरा येणार तुला. हो. हे हात जाऊन छान अशी पंख येणार आहेत तुला पोपटाची. आणि हे नाक जाऊन छान अशी चोच येणार आहे तुला. स्वीटू, आता आपण लवकरच पोपट होणार. आणि मस्त मग आपण दोघं छान असं आकाशात उडायचं, आपल्या जंगलात जायचं आणि एका फांदीवर बसून प्रणय क्रीडा करायचं. हे नाग्या सोड तिला. अरे माझी बायको आहे. अरे काय करता तुम्ही यार? एक मिनिट थांबा, गप्प बसा. तुम्ही मला चिडवताय. गौरवजी तुम्ही स्पर्श केल्यावर माझ्यातलं पोपटत्व जागं होत आहे. चल गप्प काय पण नको बोलूस. एक मिनिट, हे असं का करते? हो, आम्ही पोपट आहोत, आम्ही हेच करतो. नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. काय? तुम्ही जितका तिला स्पर्श करणार ना, तितक्या लवकर ती पोपट होणार. मग मी काम करतो ना, मी तिला स्पर्शच करत नाही म्हणजे ती पोपट होणारच नाही. पटकन बोल, 15 मिनिटात फक्त. काय करतोय? होनी को कोई नहीं रोक सकता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिला स्पर्श करून तिची पोपट होण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. मी आता तिला कोणी नाही अडवू शकत. आता का मागे जाताय? तू चाललायस आता का तू माझं. हे बघा, काय तुमच्या एका स्पर्शाने तिची चोच बाहेर आली आहे. बघा नीट बघा. अरे हो रे. अरे कसं शक्य आहे पण हे? नाही खरंच तुम्ही देव माणूस आहात दादा. तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला कळतंय का ती आता पुन्हा पोपट होणार आहे? ऐक ना शिवा, ऐक ना. तू गेल्या जन्मात पोपट असताना तुमची प्रणयकडे झाली आहे ना. आज आपला हनीमून आहे यार. तू माझी बायको आहेस ना. आता आपलं लग्न झालं ना, जाऊ दे ना ह्याला. नाही गौरवजी, मैं आपकी कभी थी नाही गौरवजी. मी फक्त माझ्या राघूची होते. राघू, मी किती वाट बघितली रे राघू तुझी. मी पण वाट बघितली. राघू एक मिनिट. हा ट्रेन बोलला. नाही गौरवजी, आमची भाषा आहे. आम्ही एकमेकांशी असा संवाद साधतो. हो ना रे राघू? हो. अरे हा रागू ना एक नंबरचा नागू आहे. मला तर गॅरंटी हा पोपटच नाही आहे. नाही गौरव, दिसतोय ना पोपटच आहे हा पोपट नाहीच आहे. मी पोपटच आहे, खरंच सांगतोय. तुम्हाला पटत नाहीये? मी प्रूव्ह करू शकतो. कसं? एक काम करा, तुम्ही पत्त्या ना, मी तोंडाने बरोबर पत्ता उचलून दाखवतो. हे कुठलं लक्षण आहे पोपट असण्याचं? कोंबडीला शिकवतो, कोंबडी पण हेच करेल. मग मी तुमच्यासारखं बोलून दाखवू? आल्यापासून तेच करतोय रे भिकाऱ्या. मग मिरची खाऊन दाखवतो ना. अरे मी पण खातो मिरची. अरे हेच सगळं तर पोपट पण करतो ना. वेगळं काय त्यात मग? नाहीतर काय. अरे माणसाने सगळं करून ठेवलंय. पोपटाचे लाड नाही आहेत, माणसाने हाईप केलं पोपटाला. माणूस घेतो त्याला 2-4 गोष्टी शिकवतो आणि त्याला ते करायला लावतो. पोपट ते प्रामाणिकपणे करतो आणि माणूस मजा बघत बसतो त्याची. सोड ना यार, जाऊ दे ना यार. ते माझी बायको, तू जा ना आता इकडनं यार. नाही गौरवजी, मला निघावं लागेल गौरवजी. कारण आपली साथ इथपर्यंतच होती गौरवजी. तू का जाणार आहेस पण? नाही गौरवजी, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही मदत केली माझ्यातलं पोपटत्व जाग करण्यासाठी गौरवजी. खरं हे कळत नाही की मी तुझा पोपट केला की तू माझा पोपट केलाय यार. नाही गौरवजी. ऐका बघा, जे झालं ते झालं, विसरून जा. अरे पण आमचं लग्न सगळं झालं. विसरून जा दादा. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही खूप मोठं काम केलं, पुण्याचं काम केलंय तुम्ही. 2 प्रेम करणाऱ्या मुख्य जीवांना एकत्र आणलंय तुम्ही दादा. माझी बायको यार ती. तुमचे उपकार कसे फेडू कळत नाही. शिवाली, हे जोड्यानं पाया पडूया. हो चालेल. दादा आशीर्वाद द्या. काय बोलू? मोठे पोपट व्हा. कसं वाटतंय ते? अष्टपोपट सौभाग्यवती भव. काय बोलू? थँक्यू सो मच. चल बनू. बनू. एक मिनिट. तू आता बोली चल बनू बोलीस ना? चल बनू पुन्हा पोपट. असं म्हणाले मी. तू पुढे हो. सांभाळून जा रे. ये हात दे मला. करते, हा. आरामात. वा 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 मस्त उडाले.
2 मुकेजी उडाले. अरे बापरे, शिडीने खाली उतरलेत. अरे वा, शिडीने उतरले. अबे शिडीने उतरलेत. अरे पोपट उडत नाही, बाईकने जात आहेत. अरे तो बनी आहे. या बने, अरे भिकाऱ्या बने, काय केलं? काय विषय काढलात? शापित पोपट माझ्या बायकोला घेऊन जातो. अरे पोपट क्रिएटिव्हिटी ना तुमची, बेकार क्रिएटिव्हिटी. भिकाऱ्या बने माझी बायको. वा 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 वा. नाही हे आज बेस्टच झालंय बरं का. नाही काय होतंय, दरवेळेस शामरावांना बायको तिकडे घेऊन जायची म्हणून बैठक बसवायला लागती. पण यावेळेस पाडव्याच्या मुहूर्तावर मामीनीच बैठक बसवली, शामरावाच इकडे बोलावलंय. वा वा वा, काहीतरी निराळच गाणं आहे आज. भारी भारी. नाही जावई बापू आता एकमेव आधार आहेत ना महापुरीचा, म्हणून बोलावून घेतलाय त्यांना. अरे पण सासूबाई, हे शहाणपण तुम्हाला आधी सुचलं असतं तर केवढं भारी झालं असतं. भलती वाट पाहिली ना हो मी. मला आधीच सांगायचं आणि तुम्ही आधीच बोलून घ्यायचं ना. नाही म्हणून तर आता बैठक घेतली आहे ना समजूत काढायला. आता काय समजवायचं, पाडवाना मुहूर्त शे आमनी आमनी वहू घेऊन जासू. उवा घेऊन जाणार आहे. नाही नाही हो सासूबाई, आयरानी सुनेला वहू म्हणतात. असं आहे. आमच्याकडे लगा कोणाला बी हाक मारा हो असंच म्हणते ती. काय मग आम्ही आम्ही घेऊन जातो का मग? नाही नाही नाही, चेतूला घेऊन जायला नाही बोलवलंय. मग माझी धाकटी लेक आहे ना प्रिया, तिचा नवरा तिला काही सासरी नांदवना झालाय, त्याची समजूत काढायला बोलवलंय तुम्हाला. अरे त्यान बायाने उपाद मारू. अरे एवढा कसा दलिंदर शेत रे तुम्ही रे. अरे जन्नी नाही तर मन्नी तर लास्ट ठेवा रे. म्हणजे माझ्या बायकोला माझ्या घरी नेण्यासाठी मी तुमच्या रावण्या करतो, तुमच्या पायऱ्याची जाऊतो, तुम्ही तिला पाठवत नाही. आणि ती तुमची दुसरी पोरगी आहे ती झिपरी उंदरी, आणि तिचा तो नवरा तो झंप्या साडू भाऊ आहे माझा तो. पण त्याला मी रावण्या करू ओ भो तुझी बायको तू तुझ्या घरी घेऊन जाय म्हणून. वा रे वा, हे पण आपलंच घर आहे ना. आपलंच घर आहे म्हणे, ओरडू नका. अरे बहिणीच्या बाबतीत पुढाकार घ्या ना जरा. 2.5 दिवसाचा संसार करून माहेर आलेली माहेर वाशीन. तू नको शिकाडू मला. संसार एवढा सुद्धा संसार केला नाही तू माझ्यासोबत. असू दे बस. शामराव शांत व्हावं, असं करू नये. सुरुवातीलाच म्हणतंय का कोण? हा बोलवा की लेकीला बारक्या. प्रिया प्रिया, जावई बापू जावई बापू, या की आता बाहेर या, या की आता बाहेर या. अरे काय एका शेलवर आहे काय दोघी? मला नाही सांगायचं. नाही, हे माझे धाकटे जावई बापू शर्मेशराव. कशाला ओळख करून देत आहे? आणि काय तुमचा नमस्कार चालू आहे? तुमच्या लग्नाला आलो होतो ना मी. माहितीये. ओ श्रमेशराव, काय झालं? अरे काय प्रॉब्लेम आहे सांगा तसं. लई मोठा प्रॉब्लेम आहे माझा, लई मोठा प्रॉब्लेम आहे. ही माझी बायको. अरे आता तुम्ही कशाला ओळख करून देताय? तिची माझी साली आहे, मला माहितीये. फ्रस्ट्रेशन काय पिशवीत ना घेऊन फिरताय तुम्ही? माझं चालू आहे ना, माझं ऐका की. बोला बोला, काय झालं, काय झालं? जेव्हापासून आमचं लग्न झालंय ना हा. आणि लेकरू झालंय, सारखं आपलं लेकरू लेकरू, हित्त लेकरू तित्त लेकरू, कडेवर लेकरू खांद्यावर लेकरू. नवऱ्यानं जायचं कुठं? नवऱ्यानं जायचं कुठं? नवरा काय फक्त कोथिंबीर आणायला गेलाय बाजारात ना? आईच्या गावात गपे. तुम्हाला सांगतो, जाऊ दे, तुम्हाला तरी सांगण्यात काय फायदा आहे म्हणा. उघड्या घरी नागडा गेला आणि थंडीन कुडकुडून मेला, अशी अवस्था आपल्या दोघांची. नाही नाही बरोबर आहे, तुमचे दुःख समजू शकतो मी. पण काय आता तुमच्यात पोरांचं करून राहिली आहे ना, जाऊ द्या ना. कुठे एवढा राग धरता हो, सोडून द्या ना. तुम्ही काय बी बोला, किती बी बोला, माझं ठरलंय, मी हिला नांदवणार नाही म्हणजे नाही. मला घेऊन चला, मी तुमच्या समोर पदर पसरते आहोत. ए प्रिया,
तुझ्या पाशी ना एखादा जास्तीचा पदार असेल तर दे मला. हा? मी हिच्या समोर पसरतो की बाई चाल आपल्या घरी सासरी चाल ना. चल ना ग. तुमचं एक लगा वेगळंच असतं बरं का. माझं तुम्ही कशाला पदर बसराय पाहिजे आणि काय समोर बायको 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 लावलंय का. 4 वर्ष झाली लग्नाला, कटाळा नाही आला का अजून तो? अरे कटाळा यायला ती माझ्या घरी आली तर पाहिजे. ती मसाडी इथे तुरतून बसलेली आहे ना. शामराव हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. बसा खाली, बसा खाली. उगाच चिडचिड करू नये सारखं. शांत बसा. आणि तुमचं काय आहे सर मिश्राव? माझं काय आता? हा काय म्हणजे लगा म्हातारी बाई आहे, कशाला ताप? तो माणूस आधीच ताप देतो, त्याच्यावर तुम्ही ताप द्या. अरे मी नाही ना दिला ताप, त्याच ताप देत आहेत मला. बरं शांत बस. कशाला ताप देताय? आधीच तो माणूस ताप देतो, तुम्ही तरी ग बसा किंवा. हो अरे भाऊ, खून करून परत तेच सांगतोय तू. तुम्ही नका ना बघू माझ्याकडे, तिकडे बघा तुम्ही. त्याच्यापेक्षा तू खूनच नको करू ना रे. बरं नाही करत. शांत बस, शांततेत घ्या. नका ना तुम्ही, तो माणूस आधीच ताप देतो, काय करायचं? करा बारीक बारीक करा. काय फालतूपणा चालू आहे तुमच्या? अरे तुम्ही शांत बसा ना हो. आणि काय तुम्हाला काय झालंय? एवढी सोन्यासारखी बायको आहे लागा, पोरं झाली ती चांगली, चांगला संसार कशाला आकाडला एवढं? आकाडण्यासारखंच करते ती. काय? हा, मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं? मामा काय मामा लावलेलं का? लग्नाला जेवढी वर्ष झाली ती ना, त्यातनं 3 महिने मायनस केले तर तेवढी पोरं जन्माला घातली ती तुम्ही. वेळ देत नाही सांगता. काय लागा दोघांचं तुमचं चाललंय या? शांत बसा की. म्हातारीकडे बघा की लागा, काय करायचं म्हातारीनं? कोणाकडे बघायचं? एकीचा पळाना हलना झालाय, एकीचा पळाना थांबना झालाय. अरे आमच्या पाळणा हलायला ही घरी तर आली पाहिजे. तो पाळणा काय त्याच्या हलणार रे? शामराव शांत बसा ना. काय शांत बसा? मोठे जावई आहे ना तुम्ही, समजून घेतलं पाहिजे. हा ह्यासनी खरं तर तुम्ही समजावाय पाहिजे. कसं असते, संसार म्हणजे संसारच असतो. कळलं का? आणि जी नवरा बायको असते ती नाही, संसाराच्या गाड्याची 2 चाकं असते ती. तुम्ही सांगायला पाहिजे ह्यासनी खरं. हे मी सांगू? मग ज्याच्या गाडीचं एक चाक 4 वर्ष झाली तरी शोरूम मध्येच आहे, त्याने सांगायचंय. म्हणजे काय, तुम्ही आता मोठे आहे, समजूतदार आहे, तुम्ही असं समजून घेतलं पाहिजे नाही का? यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे का? नवरा बायको असं एकत्र आल्यावर कसं एकमेकांचा उत्कर्ष साधता येतो ते समजावून तेच सांगतोय ना मग मी. तिला सासरी पाठवा. 4 वर्ष रखडलेला माझा उत्कर्ष मला साधायचा आहे. कशाला सारखं 30 बोलताय? म्हणजे मी बोलायचं पण नाही का? काहीच करू नको कमी. वा रे वा, म्हणजे नाक तोंड दाबून बुक्क्यांचा मारे दे साला. रमेशराव अवघड आहे बर का. या पुरुष लग्न करून भलती मोठी चूक केली मी. मग चूक नाही तर काय, चूकच आहे. 32 वर्ष प्रामाणिक राहून कसं बसं लग्न झालं माझं. म्हटलं बा चला लग्न तर झालं, देर आहे दुरुस्त आहे, संसार करू म्हटलं. आता तर संसाराचा भनका उडवला या बाईने. म्हटलं पूजा गिजा झाली, आता संसार सुरू होईल. आईला वेशीवर सोडून येते म्हणे. सोडायला गेली तर तिथून डायरेक्ट माहेरी निघून गेली ती. बसलो गुलाबाच्या पाकळ्या उडवत तिथे. त्याच्यानंतर हे भयानुभूत आहे ना, डायरेक्ट दिवाळीला झालं. आणि सोबत एक गटुडा बी घेऊन आलं. काय करायचं, मी बसलो. नको बोलू. सासूबाई आहे माझ्या, सॉरी. अरे नका ना भाऊ. अरे तुला सांगितलं होतं दादा, एक तरी कापची कनेक्शन. बरं भोंगा पसरते माग हो दादा, अरे बोलू देणार भाऊ मला. मला कोणीच का काही करू देत नाही रे. बोल शाम्या, बोल. बरं, दिवाळीला हे म्हणाली फटोकडे बघायचे आहेत म्हणे मला, आकाशात उडणारे. म्हटलं जय. अंगणात गेली, तिथून परत माहेरी भुर. रावण्या करून करून प्रयत्न करून करून तिला बोलवलं. तोपर्यंत 31 डिसेंबर आलेला होता. हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवायचा आहे म्हणे माझ्या आईला. तो जात नाही, रेंज नाहीये. रेंज बघायला गेली, तिथून परत माहेरी निघून गेली. टॉवरवर चढून बसलो मी, तरी सापडली नाही मी. दलिंदर नाही तर काय, ही कधीतरी येणार म्हणून शेवया करायला घेतल्या, तर शेवया भिजेपर्यंत निघून जाते परत माहेरी. जावय बापू, आता तुम्हीच असं बोलायला लागलं. मी कुणाकडे जायचं बया? अरे मी जेवण देते बया. कशाला बोंबलाय करताय? उठाय तरी जमतंय का? हा? अरे त्या अंटार्क्टिका खंडातला तो हिमनग असतोय की नाही, तो बी वर्षात एकदा आकार बदलतोय. पण 3 बैठका झाल्या तरी म्हातारी बोंबलाय तिथेच बसली अजून.
नुसती एवढं जवळ करायला येते ती ते बघा. नका ना असं करू शामराव. कशाला ताणून धरताय तुम्ही? जाऊ द्या ना, शांततेत घ्या ना. कशाला ताणताय एवढं? श्रमेशराव, का म्हणून या सुहासिनीच्या माथे या नवऱ्याचं सगळं दुःख टाकतंय हो? बाईच्या अंगातली मस्ती बघितली? मस्ती बघितलीत काय? काय झालं आता? हा, हिला मी नांदवायला तयार नाहीये. ही स्वतःच्या नाटकाचं अभिवाचन करते इथं. हा, हिला तुझी खडी सुंदर आहे ना म्हणून मी शांत बसलोय, लक्षात ठेव. हा, ही आणि हिच्या लेकरांच्या गर्दीत मला माझ्या संसाराचा सुख पण शोधता येत नाही हो. अरे ते बायनार काय बोलतो रे? अरे ते संसाराचा सुख शोधता शोधता 3 वेळा पाळणा हलवला ना रे तू. तो पाळणा सुद्धा तुला बघून घाबरत असेल, माळ्यावर जाऊन लपला असेल तो. बोलतोय 2 वर्ष पाळण्याला आराम द्या जरा आता. माझा पाळणा वरती लपलाय तरी तुमचा पाळणा गावभर शोधतोय कधी वापर होईल म्हणून. तुमच्या मागणे फिरतोय तो. लय मोठे शाने आणि एवढ्या मोठे फडफडताय ना. मला सांगा जरा, सकाळ झाल्यावर चहा नाश्ता घेऊन बायको समोर आली पाहिजे की नाही? चहा नको, मला फक्त बायको पाहिजे. ती माझी बेसिक गरज आहे. बाकी काय, मी चहा नाश्ता हॉटेलवरून मागवून घेईन. मला बायको पाहिजे फक्त. ही असली मॅड फॅमिली. मी जातो तिच्या. तुम्ही तुम्हाला नाही नांदवायचं ना, मला जा. मी माझी ताई आणि माझी 3 लेकरं आयुष्यभर आईची सेवा करत इथंच राहतो आईच्या घरी. काय हा करते का तू? आणि तू काय छप्पर फोडी काय आमचं घर फोडते तू? तुझे उंदर डवरा ना या घरात. माझ्या बायकोला काय थांबवायचं असतं तुला? आता माझं दुःख लय जड आहे ना, ताई नको का ते हलकं करायला? तुझं दुःख जड आहे आणि माझं दुःख काय खलबत्त्यात टाकून ठेचू त्याला? ही माझी बायको आहे, ही माझ्या सोबत राहिली पाहिजे ना. ओ श्रमेशराव, काय? ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही, प्रिया, मी, सेतू, आपण असे 4 मिळून महाबळेश्वरला जाऊ ना 8-10 दिवस. लेकर सासूबाई सांभाळतील ना. चांगलं. म्हणजे तुम्हाला त्या दिवसात तुमच्या संसाराचं सुख शोधता येईल, मला पण माझा उत्कर्ष साधता येईल बुवा. म्हणजे बघा, एक सांगितलं तुम्हाला एकदा सांगितलं ऐकू येत नाही काय? म्हणजे मी बोललो ना, हिला मला नांदवायचं नाही म्हणजे नाही. अरे हा, जाऊ देत. आणि जेवढंच वाटत असेल ना तर आपण दोघं महाबळेश्वरला जाऊ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तुम्ही खाली वाकून पायाची बुटाची लेस बांधत होते का? पण माय ना, अरे तुम्ही मी महाबळेश्वरला काय करणार आहे? नाही ठीक आहे भाऊजी, तुम्हाला नाही जायचं ना प्रिया बरोबर? ठीक आहे, मी आणि प्रिया जातो, लेकरं तुम्ही दोघं सांभाळा. अगं हे बिंडो, ते लेस बांधत असताना तू खाली काय बसून त्यांच्या बुटाची पॉलिश करत होती का? अरे ए येड, तू आणि मी नवरा बायको आहे ना, आपण महाबळेश्वरला गेलो पाहिजे ना. हा, आपण महाबळेश्वरला जाऊ. जाऊय बापू, महाबळेश्वर असेल तर मी पण येणार तिथे. काय तिथे कडे तोडायचे आहेत का ढग फोडायचे तुम्हाला? उगा राहणार रे. महाबळेश्वर जावाने राहिना तर मी बी असू. तसं पण डॉक्टरांनी सांगितलंय मोकळ्या हवेत जा, हार्टसाठी चांगलं असतं. हार्टचा त्रास आहे तुम्हाला? हा मग लगा एवढ्या बैठका झाल्या म्हणला नाही मला. असं कसं बोलणार? सांगाय पाहिजे होतं लगा, माझ्याकडे कसं उपाय असतो की नाही. आणि उपाय म्हणजे उपायच असतोय. काय 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 करायचं सांगू का? लसणाच्या 4 पाकळ्या घ्यायच्या. 4च घ्यायच्या, 3 बी नाही 5 बी नाही घ्यायच्या. 4 कळलं का? आणि ते कडुलिंबाचा पाला असतो की नाही, त्याची 4 पानं घ्यायची. 4 पानं 4च घ्यायची, 3 बी नाही 5 बी नाही. वायच उलीस आहे की नाही, धन टाकायचं त्याच्यात. 4 धन कशाला बोंबला टाका की मुठभर त्याच्यात. त्यात काय 3 आणि 5 करायचे. मुठभर टाकायचं चांगलं, व्हायची मुठभर हळद टाकायची. आणि ती चहा पत्ती असती की नाही, त्याची पानं ती टाकायची गरम पाण्यात, चांगलं उकळायचं आणि ती गाळून प्यायचं. त्याच्या हार्टच होतंय. नुसतं भागच करणार, काहीच होणार नाही परत. करू बघा तुम्ही. माझ्या हार्टचा विचार करणार आहे. श्रमेशराव, ऐक की, एवढं दाजी म्हणते तर आपण जाऊ की महाबळेश्वरला? 3-4 दिवस फिरू, मस्त लेकरं आई सांभाळील की. तिकडे गेले की नाही सारखी लेकरांची आठवण काढायची नाही. तर जेवलं असेल की नाही, त्याने सुसू कशी केली असेल, मग ती पुसली असेल की नाही, फुलटू माझ्याकडेच लक्ष द्यायचं. नाही बरं, तुम्ही जावा, मी सांभाळेन, लेकरं सांभाळेन. काय पण बोलते का ग तू? काय अगं, या वयात झेपणार आहे का तुला लेकरं सांभाळायला? आता काय ते काय नाही, मी तुझ्यावर थांबते इथं, लेकरं सांभाळेन. नाहीतरी ती माझ्या अंगावर वाढलीत की नाही, तसंच करू आपण.
फायनल का ठरलंय आता तुम्ही दोघं जाऊ महाबळेश्वरला तुम्ही दोघी लेकरं सांभाळा हा फायनल आता ह्याच्यात काय बदल अरे माझ्या काय रे अरे माझं काहीच झालं नाही ना अरे माझा कधी तो विचार करा 4 वर्ष झाले ना लग्नाला रे. नाही शामराव आता एवढी कळ सुचली वाईस थांबा ह्या दोघांनी जाऊन येऊ द्या हे आले की तुमची बैठक बसू आणि मग बघू तुमचं काय अरे करा नुसती बैठकच बसवता रे माझी मी आहे ना तो बैल झालोय ज्याला नुसता सजवून गोठ्यात बांधलेला आहे त्याला शेतीसाठी बी नाही वापरला आणि शर्यतीसाठी बी नाही वापरला. अरे काय असं अरे त्यानं म्हणणार लग्न झालंय ना माझं त्यानं म्हणा हे असं झालं काम ना धाम नुसता उघडा आंगले घाम. असं बोल जाऊ द्या. तुम्ही जा तुम्ही यांची हिची औषधं द्या तू औषधं घे तुम्ही नुसतं तिथे बसा तू लेकरं सांभाळ ते जातील महाबळेश्वरला निघून गेले फिरतो इकडे तिकडे जातो मरतो मी माझं काही वने ये बाहेर ते पुरातून वाट तुटल ती ये बाहेर ये. काय तुटत पिटत नाही पुण्यवान लोक येतात एवढी लोक येतात सगळे बाहेर पडतात पुण्यवान लोक असतात ना तीच बाहेर पडतात. वय वय या वेळचं ना विज्ञानच तसं होय आहे ना? कसं पुण्य केला नसेल माणसान तो सुलकन बाहेर येतो होय आणि का? जर पाप झाला असेल ना तो अडकून राहतो का नाही. असं आहे का असू द्या नारळ घेता होय काय घेऊया वने ये बाहेर ये. आई ये ये बाहेर ये ये. आई ही. आता काय आर्मीत आहे आलीस ना बाहेर काय वा वने जमेचो बाबा अरे जमेचो बाबा 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 हा तो माणूस पण गेला आरपार होय, होय. आणि आई पण बाहेर आली हो पटकन मी जाऊन बघू जा जा पटकन ये पुण्य कमवा बाबू जा हे जा बाबू जा जा हा जा अहमदच्या बाबा देवा माझ्या आईला सुखात ठेव देवा. आणि बाबाचं काय आहे बाबाचं पण बोल तुम्ही तुमचं मागा ना मी आईसाठी मागितलंय ना. काय माणसं आहे ते वा वा चल चला चला एक चला ओ ओ काय तुम्ही पण जा हा कुठे इथे जा पटकन गेळ लागला का चल झालं अहो तुमचं. असं काय करताय तुम्ही जा पटकन. मी नाही जाणार हा म्हणे आधीच सांगतोय हो तुम्ही जा ना असं काय अगं, सगळे जाऊन आलो ना माझं नाही नवस बिवस बाई माझे ऐक माझं बरं नवस नको पुण्य कमवायला तरी जा मी नाही जाणार जा ना लोक. मी नाही जाणार हो जा 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 काय पुण्य केलं वय ना जा नाही अडकणार जा. जा बाबा ए मेजो बाबा बस! ए मेजो बाबा बस! ए मेजो बाबा बस! ए मेजो बाबा बस! या बाबा बाबा या बाहेर या बाबा बाबा आई आई बाबा अडकले वाटतं. ए, अडकले नाही ते श्वास घेत असतील येतील बाहेर या बाहेर या. बाबा या अडकलोय अडकलोय अडकलं वय बोला, मी अडकलोय अरे अडकलं म्हणजे ह पापी आहे पाप केली नाही ह्यानी नाही हो पाप नसेल काही नाही. आई म्हणजे बाबा आता बाहेर नाही येणार बाबा इथेच मरणार. कपन अगं, आई, ओरे मी अडकलो मला ओरे केस मला मी अडकलोय का ते करलो ओरे मी अडकलो हे तू नाही. मी अडकलोय म्हणे मी पाप केले अगं, ठाकूर करशील ना माझा ये मेजो बाबा बाबा बस! अडकलोय ना मी अरे अरे मी अडकलोय काहीतरी करा पाप बघा पाप भाऊ अडकले ते चले कोण आहे अरे चल की बाहेर हो, ते अरे हाय का अरे चल की बाहेर आज नाही मी ते 2 रात्री 3 दिवसांचं पॅकेज घेतलंय म्हणून थांबलो इथे अरे कळत नाही अडकलोय तर तुम्हाला अडकले कशाला अडकलायस बाहेर पड अडकू नको सगळी मोह माया आहे माया जाळ आहे जीवन म्हणजे अडकू नको बाहेर पड बाहेर पड चल निघ मला काढा हो बाहेर बाबा मला ते काढा अडकले हो भाऊ बघा ना काहीतरी करा ना ए बाळा निखिल काय करतोस अरे. अरे असं नाही निघणार बाळा नाही अहो, बाबा तुम्हाला नाही काढताय मी मग काय करतोस खिशातली घरातली चावी काढतोय. नाही म्हणजे कसं होईल घरी गेल्यावर लॅच तोडायला नको ना म्हणून चावी घेऊन ठेवतो. अरे माझं बाळ किती दूरदृष्टीचं आहे ना ये बाळ मला पा दे ये इकडे
चावी शोधतोय तू? बाबा चावले. अरे त्यांची सवयच आहे चावायची. असंच करतात ते, जवळ गेले की असं पटकन चावतात ते. कुठे काय बडबड तेच तू? कशाला मारलात तुम्ही? माझं लेकरू बरोबर बोलत होतं. तिकडे घराबाहेर जाऊन असं बसून राहू का मी? अगं म्हणजे काय मी इथेच राहणार आहे का? काय बडबडताय तुम्ही? बरोबर बडबडताय. हा आता तुम्ही कधी निघाल ह्यांना माहिती आहे काय? मग? तोपर्यंत ह्या इथंच थांबायचा. ए चावी काढ, चाल निघा घरी जा. अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला? मला बाहेर काढा नाही तू. अहो, बघा ना मग. काय मी तरी काय करू? पापी माणूस आहे तू. नाही नाही हो, नाही काय केलं पापी. मी तर म्हणतो राहू द्या 15 दिवस इथंच. उपाशी राहिलं की नाही सर्वी सगळी निघल बाहेर. बराबर बास्तीने येईन बाहेर बघा. काय बडबडताय? अहो की पिकनिकला आलोय का मी 15 दिवस राहायला? मला काय बरोबर बोलतोय तू. असंही डाएटच्या नावाने बोंब आहेत तुमच्या. जरा राहिलं तर बाहेर याल पटकन तुम्ही. स्वतः अडक ना मग. माजलेस बघ तुझं किती. काय चवळीची शेंग आहेस तू? मी अडकले नाही, मी शेंगेसारखीच बाहेर आले. गप्प बसा. आता काय माणूस आहे? हा एवढा अडकला तरी चरबी बघा किती त्याच्यात आहे ती. चरबी काय बघायची, त्याच्यामुळे तर अडकलेत. गप्प ना, मार खाशील ना. आई बाबा असं कायमचे इथे अडकून राहिले तर बाई आपल्या घरी कोणतरी करता पुरुष पाहिजे ना आई. आणि मी पण आता एवढा मोठा नाही की मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. देवा. आई तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी नवीन बाबा घेऊन येईन. पण आई ह्या वेळेला लक्षात ठेव आई, आपण ना आता सडपातळ बघू बाबा, हे असेवाले नको. तू घरी चले. तू घरी चल. एवढा दरवाजा बांधतो अडकवतो आणि ॲम्बेच्युअरला तुझा बळी चढवतो की नाही बघ तू. निघा आधी. अरे याला समजाव आधी सांगतोय. अरे कशाला फोन जरा बंद ठेव. बंद. तुम्हाला पण कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं हो? कशाला जायचं इथं झेपत नाही तर? कशाला गेला तुम्ही? अगं तूच बोललीस ना म्हणून जबरदस्ती घुसवलं साथ. मी जात होतो का? त्यांच्यावर कशाला वरटावाय? बायको आहे ना ती. हा तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलते ती. अरे तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आली ना, ती एकुलती एक लाडाची लेक आहे ती. हा मानाची लेक आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे तो बापाचा. ती काय नुसतं घर नाही सोडून आली, स्वतःची स्वप्न तिकडून इकडे घेऊन आली ती. ह्याच काय कळलं का? माया तशीच आहे, फक्त स्वप्न घेऊन आली ती. अरे बहिणाबाई काय म्हणतात? लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी जाय. याच काय? तू काय म्हणतोस? काय? अगं हे तुझ्या बापानं आम्हाला काहीच नाही दिलं. मी कधी बोललोय? त्याचं काय? याला काय माहिती पण नाही. जायला सांग ना कपडे आलाय दर्शनाला. इथं काय? ए कोणे ती आली? कोणे तिला थांबव. अरे मला माहिती. कोणे ना मला कोणे इथून लोक तुडवून चालल्यात. मला सोडवा नाही तू. कसं काढू आता? अरे मी डेंजर अडकलोय. मला सोडवा. मी डेंजर अडकलो. का आता का स्वतः अडकल्यावर प्रॉब्लेम होतोय, पण जेव्हा तुम्ही पैसे एफडी मध्ये अडकून ठेवता तेव्हा काय होतं त्याचा नाही विचार केला का वा? हा केलाय का विचार का वा त्याचा? अरे आज पैसा 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 करतोयस, उद्या काय घेऊन जाणार आहे सोबत? काय घेऊन जाणार आहे सोबत उद्या? कपाळावर 1.25 रुपया, बाकी काय नाही. कुठं आहे एफडी? तू एंट्री चुकीची घेतलीस की स्क्रिप्ट चुकीचं मिळालं? अरे तरी मी सांगत होतो काल आपण एकत्र बसून रिहर्सल करूया. माझा ऐकतो को? हो काहीतरी कर. काका बघायला बाबा अडकलेत. मला गुदमरायला होतं. असे नाही बाहेर निघणार. गुदमरायला होतं. दोन्ही बाजून जोर लावायला लागेल. या ह्या दानखाड दिसते ते मागणं या. मागून ढकला. मी पुढनं ओढतो. मी खेचम. हा, या मागणं नीट. हा. मी इकडनं ढकलतो. ये मे जो बाबा बाबा. अरे ती मागून पण खेचते. अरे तोडत आहे का मधून मला? अरे हो येणं झालं काय? असं बाहेर येणार काय? सुलकन तो एक काम करूया आपण ना ह्यांना फिरवूया म्हणजे बाहेर येतील. फिरवूया. अरे घासला रे घासला. नाही नाही अजून अडकलोय. असं नाही निघणार बाहेर. बाजूला व्हा सगळी. काय करताय? सगळी बाजूला अहो, व्हा. ऐका. सगळी बाजूला व्हा. ये मे जो बाबा बाबा बाबा. बाबांचे हात तुटले, बाबांचे हात तुटले. बाबा आता मला नाही मारणार. शर्टाच्या बाहेर आहेत हात तुटले तर. अरे अरे देवा. नाही नाही हात आहेत आहेत. आहेत हात आहेत.
हे काय झालंय अरे ऐका ना वाचवाय यार. बरोबर आहे. मी काय म्हणतो आता हात तर काढलेला आहे, या माणसाला बाकीचा उघडा करून आणि तेल लावूया. नको तेल नको साबणाचा फेस लावूया, म्हणजे गलकन बाहेर येतील. चालेल काका, तेल तसंही परवडणार नाही बाबांना, साबणाचा फेस घेऊया. अरे बाप आहे ना रे. होय अरे मी अंगठी आहे काय बोटात अडकलेली. बरोबर. नाही हो नाही. कोणे काहीतरी हुळहुळत आहे. कोणे हुळहुळत आहे. वरती वरती चढलं. वरती बाबा अरे देवा, पहिल्यांदा आहे ना कोणीतरी चावलंय, नाही ते दुसऱ्यांना चावत असतात. चावलं ते दिसलं, पण का चावलं, कशाला चावलं, चावणाऱ्याची व्यथा काय. हा? एकनाथ महाराज एकदा तुम्हाला सांगतो ऐका, एकनाथ महाराज नदीच्या किनारी बसले होते. त्यांनी बघितलं इंचू बुडतोय, त्यांनी लगेच वंजळीत घेतलं. विंचानं फासकन दंश मारला आणि बेनं पडलं परत पाण्यात. मला बाहेर काढा. एकनाथ महाराजांनी परत त्याला वंजळीत घेतलं, त्यानं परत चावलं. तेवढं एका माणसानं बघितलं आणि त्यांना विचारलं, महाराज अहो ह्यो विंचू तुम्हाला चावतोय, पण तुम्ही त्याला काय वाचवताय. त्याच्यावर महाराज काय म्हणले, एखाद्याचा जीव वाचवणं हा माणसाचा धर्म आहे आणि चावणं हा त्याचा धर्म आहे. तो त्याचा धर्म करतोय, मला माझा धर्म करू द्या. जवळ आहे ना, जवळ काय मला पण तुला चाव असं वाटतं. हा, या धर्मानं आता तुला पण मला चावावं असं वाटणार. अरे घे चाव. तुम्ही का मारला त्याला. यायचं काही इच्छू आहे तो. अरे काय इच्छू आहे आता, काय त्याला एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान तुम्हीच दिलं ना. अरे पण मी काय संत आहे का. काय माणूस जाऊ तुम्ही, काय माणूस. ऐका डोंगळ आहेत अहो, चावणार डोंगळ्यांचा घर आहे, डोंगळ्यांचा नाही चावणार. काय 7 वाजलं की साप पण येतो आतमध्ये. अरे तू बाप आहे मेरा, साप से डरता है. थांबा गडबड. साप येणार. शांत राहा. मी सांगतो काय करायचं. ही जी कमान आहे ना, हा 2-4 जणांनी उचलली जाते, मग माणूस बाहेर पडतो. काय समजलं म्हणजे. ही कमान आहे ना, ही दगडाची नाही आहे, प्लायवूडची आहे का नाही. हो, ती अशी उचलली ना की तुम्ही लगेच निघाल. मगाचपासून काय सांगितलं. तुम्ही विचारलं कुठे, तुम्ही विचारलं असं सांगितलं असतं का नाही. उचला बघू, उचला. बाहेर आले. बाबा तुम्ही व्यवस्थित ना. बघितलंस, जीवनात शाश्वत असं नाही, मला वाटतं एकदम एमएच्या बाबा परफॉर्मन्स सरारापेक्षा प्रचंड एंटरटेनिंग होता हा विषय. कॅरेक्टर्स अफलातून होती. बने ओ हो एकच एक तो सटल पंच होता. तो काय होता, निघाली बाहेर इतका सटल होता ना की तो क्या बात आहे. वा मजा आली. नवीन कॅरेक्टर एक मिळालं तुला आणि ते म्हणजे बॅटिंग केलीस तो अक्षरशः मजा आली. आणि या सेटमध्ये एक एक भर पडत चालली आहे आणि तसं तो जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलाय. सो एकदा सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मजा आली.
अरे कुणाचा जा ना बाबा, जा ना तू. जा आता, मध्ये येऊ नको, अजिबात मध्ये येऊ नको. अरे अरे मध्ये येऊ नको ना. अरे जातो. एक मिनिट हो, तुमचा कुत्रा आहे का? अहो तो मध्ये येत होता. एवढूसा रस्ता आहे बोगद्याच्या पुढे, मी कसं जाणार मला सांगा बघू. हा नाही तुम्ही जा, मी नंतर जातो, तुम्ही जा. पहिला हक्क पादचाऱ्यांचा असतो रस्त्यावरून चालण्याचा. हा या या तुम्ही या 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 पटापट कर. दादा जरा लवकर चला, खूप खूप आरामात होतंय, सावकाश होतंय. चालतोच आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. जन्म काय पॅन्डेमिक मधला आहे का तुमचा? एकदम सावकाश चाललंय सगळं म्हणून म्हटलं जरा पटापटा, जरा पटापट, इग्नोर. जरा पटापटा चाला. हा जरा लवकर चाला ना दादा. हे काय चालताय तुम्ही? हे काय झालं दादा? जरा जायचंय, हायवे आहे. हिशेब चुकला. असं काय बोलताय तुम्ही? असं काय बोलताय तुम्ही? मी असाच आहे. असंच आहे म्हणजे? काय? हा कोण आहे? फ्लो स्लो? हा स्लो आहे? हा स्लो आहे? अरे बापरे, कमाल आहे. अरे देवा, या दादा जरा ना. दुकानदाराने पैसे कमी दिले. अच्छा मग ठीक आहे, मग तुम्ही जा आणि त्याच्याकडे परत घ्या. या 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 पटकन जा. काय जातो. हा कुठला टर्न आहे तुमचा? मला काय कळलेलं नाहीये. तुम्ही इथे होतात ना? हे जवळ होतं ना असं? हे करून हा कुठला टर्न आहे तुमचा? अरे नाय, बरोबर दिले. हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. मी सामान घेतलं ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. चल 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 लवकर चल, मला ना जायचंय मीटिंग. मी दादा शॉप ओ माहितीये मला, शॉपिंग केलेलं बरोबर. पण घेतले. शोभन? हा शोभन कुठल्या अवयवाला लावतो आपण? बंगालचा आहेस तू? अलो मला शोभन खाणार आंघोळ का फ्रेश आलो. शोभन निघ ना फटाफट, जा चल. ते घे आणि घे निघ. हे यार तू जा ना बाबा. जातोय. अरे चल 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 पटापट, हे कुत्र्याला घेऊन जा. तोंडाने आवाज का? असं नका करू, असं नका करू तुम्ही. थांबा, तोंडाने मारू नको. हो हो मला जायचं ना महत्वाचं. हॅलो हॅलो हा हॅलो सर. हो मी निघालोय सर. हे आलोय मी इकडे बोगद्यापर्यंत आलोय. हो 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 ते मध्ये जरा ट्रॅफिक लागलं मला. हो सर निघतो मी सर निघतो. चल चल बाबा. बाबा ए चल चल चल. ए तू चल 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 बाबा चल 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 चल. जातोय ना. हा लवकर रे लवकर. चल चल चल. ओए होय लाले जल्दी चलो. आय अरे अच्छा. अरे काही गरज होती का? अरे का हे करतोयस तू? गरज होती का तुला हे सगळं करायचं? सांडलं. हो दिसतंय ते मला. आता थांब, आता काही करू नकोस, थांब. अरे बसू नको रे, थांब. एक बटाटा तिकडे आहे. होय होय मी आणतो. आणला ना आता. तुझ्या आजीचा आंबाडा आणला का? आणला ना मी. बटाटाच आणला ना मी. एक बटाटा तिकडे आहे. कुठे आहे? तिकडे तिकडे दिसला मला. जातो आण. बाबा आणला.
तो बघ तिकडे. अरे आणला होता ना मी, आता आणला ना मी, आणला तर तो बघ तिकडे म्हणून काय टाकतोस तिकडे? एवढं करशील तू? एवढा लांब टाकशील? एक तर दलदलीत उतरायला लागला काय ये. चल चल बस कर रे. चला चला आता लवकर चल, निघ चल, उठ उठ. काय हो काय? हा बटाटा दे. बटाटा आहे यार? तू घे यार, तू जा ना यार, तू असं नको करू. चल 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 जातो. लवकर चल चल बाबा, चल ना बाबा लवकर चल ना. मेसेज आलाय. थांब, तू नको बघू, मी बघतो. काही नाही, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढली आहे. चल चल झालं झालं, जनरल आहेत रे ते. चला चला. हाय हाय. अरे कुणाला हाय हाय करतो रे? महंगाई हाय हाय. काय करतोयस तू? मी रास्ता रोको करणार. अरे म्हणून तू खाली बसलायस? अरे रास्ता रोको नको करू, उठ बाबा, चल ना, गाड्यांची रांग लागेल मागे. मी धरणार आणि मग मी ओला होणार. कसं काय? मी धरणार ना, मग मी पाण्याने ओला होणार.